आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर टिक्का कसा बनवायचा हे पाहणार आहे. चला तर मग बघूया. मी इथे एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये अर्धा वाटी दही घेतला आहे, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा कोल्हापुरी मसाला, अर्धा चम्मच हल्दी पावडर, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. छोट्या चमच्याने 3 चमचे बेसन भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे तेल छान गरम करून घेतलं आहे. गरम तेल यामध्ये टाकायचं. आता छान आपण हे मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला त्यामध्ये शिमला मिरची, कांदे आणि पनीर ॲड करायचं आहे. आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं. आता मी 15 मिनिटासाठी मॅरिनेट होऊ देणार आहे. एक पॅन घ्यायचा आहे. त्याला मी छान बटर लावून घेतलं. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये पनीर, शिमला मिरची, कांदा ठेवायचं. दोन्ही बाजूनी याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी याला 1-1 मिनिट भाजून घ्यायचं. मी या जाळीमध्ये सुद्धा पनीर छान भाजून घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे कबाब स्टिक नाही आहे. पनीर टिक्क्यासोबत मी छान चटणी पण बनवलेली आहे. आणि खरंच पनीर टिक्का खूप छान झालेला आहे आणि सॉफ्ट पण. तुम्ही बघू शकता. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.